मसाला ओट्स करण्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धी वाटी ओट्स, भाज्या आपापल्या आवडीनुसार, शक्यतो बटाटा टाळावा। इथे मी घेतलंय फ्लॉवर, गाजर, कांदा, टोमॅटो, थोडेसे मटार आणि 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तेल, जिरं, मोहरी, हिंग, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 पॅकेट मॅगी मसाला, चवीनुसार मीठ आणि पाणी। पातेल्यात थोडं पाणी उकळायला ठेवून आपण एक फ्लॉवर आपला जो आहे तो स्वच्छ करून घेऊया। चिरलेला फ्लॉवर गरम पाण्यामधून 5 मिनिटं धुवून काढायचा। त्यासाठी त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा खार आणि चिमूटभर मीठ घालायचं। एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि फ्लॉवर गाळून घ्यायचा। 1 चमचा तेल टाकून घेऊया। तेल चांगलं तापलं की हिंग, जिरे, मोहरी घालून घेऊया। चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालूया। बारीक ऑनियन, गाजर घालायचं, मटार थोडेसे, फ्लॉवर घालून भाज्या चांगल्या व्यवस्थित परतून घ्यायचं। पाव चमचा हळद, जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ आणि आपला मॅगी मसाला। सगळे मसाले घालून एकदा नीट परतून घ्यायचे। शेवटी ओट्स घालायचे, मीठ मिक्स करून घ्यायचं। अर्धी वाटी ओट्स घेतले आपण, त्याला साधारण आपण 1.5 वाटी पाणी घालायचं। जशी आपल्याला रसरशीत हवी त्याप्रमाणे पाणी घालून तुम्ही शिजवायची। ओट्सची खिचडी म्हणजे एक वजन कमी करण्याचा टेस्टी उपाय। त्यात मॅगी मसाला असल्यामुळे अधिक भर पडते। एक उकळी आलेली आहे, एक शिट्टी होऊ देऊया। कुकर थंड झालाय, आपण उघडून बघूया। तुम्हाला आता ही पातळ वाटत असेल खिचडी, पण थंड झाली की ती घट्ट होईल। बघा अशी खिचडी नंतर घट्ट होते।